ही स्टोरी फक्त माझी नाहीये, प्रत्येक त्या महिलांची आहे, ज्या छोट्या सुरुवातीपासून मोठं काहीतरी करायचं स्वप्न बघतात. मी सुरुवात केली एका खूप छोट्या गावामधून. तर माझं गाव इतकं छोटं होतं, की मोठं स्वप्न बघायची ही भीती वाटायची. गावातल्या बायांचे मी ब्लाउज, ड्रेस शिवायची, तेही खूप शिलाई कमीमध्ये. म्हणजे खूप कमी शिलाई होती तिकडे. पण मनात एकच होतं, एक दिवस आपलं काहीतरी स्वतःचं असणार. त्यानंतर मी तालुक्यात गेले आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. मी पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी गेली त्याच रात्री मी पूर्ण रात्रभर जागरण करून उरलेले जे तुकडे होते माझ्याकडे कपड्यांचे, जे मी ब्लाउज शिवायची, तर त्यांचे तुकडे उरलेले होते. त्या तुकड्यांपासून मी वेगवेगळ्या आकारांचे पर्स बनवले आणि तुम्ही विश्वास नाही करू शकत, तर मी इतके छान पर्स तयार केले त्यांचे. तर त्यांना मणी वगैरे लावून सर्व डेकोरेशन केलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझे जे घरमालक ताई होत्या, मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना ते पर्स दाखवल्या. त्यांना सांगितलं तुमच्या मैत्रिणींना दाखवा म्हणून आणि ₹70 प्रमाणे जरी तुम्हाला म्हणजे ते देत असतील ₹70 तर तुम्ही ते ₹70 सांगा आणि जर समजा नाही घेतले 70 प्रमाणे तर 50 प्रमाणे विकून टाका. तर असे त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना दाखवलं आणि सर्वांना ते पर्स आवडले. फक्त 5 मिनिटात ते पर्स माझे विकले गेलेत आणि त्यांनी माझ्याकडे जेव्हा पैसे आणले तेव्हा मला असं वाटलं, की खरंच म्हणजे आपली जी सुरुवात असते ती छोटी नसते. कारण आपलं मेहनत आणि आपला आत्मविश्वास मोठा असतो. हळू-हळू लोकं माझ्याकडे येऊ लागले, मला विचारू लागले, "आम्हाला शिकवाल का?" आणि तिथून क्लास सुरू केले. एक मशीनपासून सुरुवात झाली, पण आता अनेक मशीन माझ्याकडे आहेत आणि आत्तापर्यंत मी खूप क्लासेस घेतले. आता सध्या तर मी क्लास बंद केला आहे, पण बुटीक छान पद्धतीने मी चालवत आहे. आणि आज मी माझ्या बुटीकचं नेम प्लेट हातात घेतलंय. हे फक्त नेम प्लेट नाही, हे माझ्या मेहनतीचा, माझ्या विश्वासाचा आणि माझ्या स्वप्न पूर्ण होण्याचं प्रतीक आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हालाही काहीतरी स्वतःचं करायचं असेल, तर सुरुवात नक्की करा. छोट्या पावलांनी का होईना, कारण मोठं स्वप्न नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच पूर्ण होतं. तुम्हाला ही स्टोरी तुमच्यासारखी वाटली का? ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच अनुभव पाहण्यासाठी सायली बुटीकला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक